समाचार अब तक, सत्य का साथ। नागपुरातील कोराडी हद्दीत चोरीची घटना उघडकीस आली आहे। आशा गजबिये राहणार साक्षी प्रतीक्षा अपार्टमेंट प्रेमनगर कोराडी यांना नोकरीवर असताना शेजारच्या नागरिकांचा घरी चोरी झाल्याचा फोन आला। चक्क त्यांनी घराची तपासणी केली असता मुद्देमाल आणि सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांना चोरी झाल्याची घटना उघडकीस आली। सीसीटीव्हीद्वारे आरोपीचा छळा लावण्यात आला। रोशन सेवकराम मेश्राम वय वर्ष 41 राहणार भीमटेकडी गिट्टी खदान असे आरोपीचे नाव आहे। 23.5 ग्राम सोन्याचे दागिने, नगद 8,000 रुपये, चोरीसाठी वापरण्यात येणारी वाहन असे 2,57,000चा माल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी विरुद्ध 4 गुन्हे दाखल झाले आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे। क्रमांक 72/24 कलम 454 380 भादवीप्रमाणे दिनांक 6/3/2024 ला दिवसा 9:30 ते 17:00 वाजताच्या दरम्यान फिर्यादी आशा रायभान गजबिये खाजगी नोकरी करतात ते हॉस्पिटलमध्ये, फ्लॅट क्रमांक 102 साक्षी प्रतीक्षा अपार्टमेंट प्रेमनगर कोराडी येथे जॉबला गेलेल्या असताना त्यांना संध्याकाळी 17:00 वाजताच्या सुमारास कॉल आला होता शेजाऱ्यांचा की त्यांच्या घरी कडी-कोंडा तोडून चोरी झालेली आहे। घरी जाऊन त्यांनी खात्री केली तर त्यांच्या घरातील 29 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि 65,000 रुपये नगदी असे चोरीस गेले होते। त्यांनी पोलीस स्टेशन कोराडी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। युनिट 3 ने समांतर वरिष्ठांच्या आदेशांमुळे समांतर तपास आमच्याकडे चालू होता। ही इन्फॉर्मेशन काही सीसीटीव्ही फुटेज किंवा काही तांत्रिक आणि फिजिकल एव्हिडन्स किंवा आजूबाजूचे जे गोपनीय सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून संशयित जो आरोपी आहे रोशन सेवकराम मेश्राम वय 41 वर्ष राहणार भीमटेकडी IBM रोड गिट्टी खदान परिसर याला तपासकामी आणले युनिटला चौकशी केली। त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील दागिने 23.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि नगदी 8,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली वाहन असं एकूण 2,27,300 रुपयाचा मुद्देमाल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरचा आहे। सध्यापर्यंत त्याच्याविरुद्ध 4 गुन्हे आहेत रेकॉर्डमध्ये निघालेले आहेत। अजूनही त्याचं इतर रेकॉर्ड तपासणे सुरू आहे। तर सध्या 4 गुन्हे त्याच्यावर आहेत असं दाखल असं निष्पन्न झालेलं आहे। नाही, नकली बिलचं तर तो म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खदानच्या अंतर्गत राहणारा होता। तो इकडे तहसीलच्या हद्दीत एका ठिकाणी दुकानवर म्हणजे असं सदर गुन्ह्यातला मुद्देमाल विक्रीच्या असं अनुषंगानं आला होता असं माहिती आम्हाला पण मिळाली होती। संशय होताच त्याच्याविरुद्ध काही सीसीटीव्ही फुटेज होते लोकल, त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं। नंतर त्यानं कबूल केलं की सदरचा मुद्देमाल मी असं चोरलेला आहे। त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल सोन्याचे दागिने आणि नगदी आणि ज्यानं जी गुन्ह्यात वापरलेली गाडी ते जप्त करून गुन्हा निष्पन्न केलेला आहे। आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे। सदर पुढील तपासकामी पोलीस स्टेशन कोराडीकडे सदरचा मुद्देमाल, ती गाडी आणि आरोपीसह पुढील तपासकामी दाखल करण्यात आले।